कसे आहात? मी विद्या पोद्दार. आपण बेसिक इंग्लिश मराठीमधून शिकतो. मी ओळखलंच असेल, बरोबर? माझ्या आधीचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. आपण सगळे काळ पूर्ण केलेले, 12च्या 12 काळ पूर्ण केलेले आहे आणि आपण आता पुढे अभ्यास करायला सज्ज झालेलो आहोत. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ते काळ समजलेच असतील. नसेल समजले तर नक्की परत पुन्हा जाऊन बघा आणि त्याचा अभ्यास करा. नक्की तुम्हाला समजतील. थोडा प्रयत्न करायला पाहिजे तरच ते समजणार. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त काय करा? शेअर करा, बरोबर. तर ते शेअर केल्यानंतर काय होणार आहे? ज्यांना कोणाला येत नसतील, इंग्रजी येत नसेल ग्रामीण भागांमध्ये विशेषतः, किंवा कोणालाही शहरांमध्ये सुद्धा नाही जमत कोणाला इंग्रजी शिकायला, तर अशा सगळ्यांना अगदी गृहिणींना सुद्धा जमू शकेल हे जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघितले तर. तुम्ही पहिल्यापासून प्रत्येक व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगते, प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर ते मोठ्याने बोला, लिहा. जे काय शिकाल ते लिहून काढा, मोठ्याने बोला आणि प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला ते इंग्रजी येऊ शकेल ना. तर तसं करायला लागा, बघा नक्की येईल. आज आपण जो भाग शिकणार आहोत, पुढचा भाग 39वा व्हिडिओ आपला. हा जो व्हिडिओ आहे हा हेल्पिंग वर्ब्स आहे. तर तुम्ही म्हणाल, अरे हेल्पिंग वर्ब तर आपले झालेले आहेत सगळे. हो, खरंच झालेले आहेत. मी सेपरेट व्हिडिओ घेतले. तुम्ही पाठीमागे जा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ बघा. प्रत्येक हेल्पिंग वर्बचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर ते तुम्ही बघाच. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला त्या प्रत्येक हेल्पिंग वर्बचं महत्त्व समजेल. पण आज मी हा जो व्हिडिओ करते हा अशासाठी करते की आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी या सगळ्या हेल्पिंग वर्बची गरज लागते. तर ही कशी आणि कधी लागते हे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही जर नीट बघितलात, नीट अभ्यास केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एकमेकांना मदत करणं. तर हे हेल्पिंग वर्ब जे आहेत हे काय करतायत? हे क्रियापद मदत करतात. कशासाठी? भाषा समृद्ध करण्यासाठी, भाषा एकमेकांना समजण्यासाठी त्यांची मदत होते. आपल्याला वर्ब म्हणजे क्रियापद हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सगळी क्रियापद आपल्याला माहिती आहेत. मेन वर्ब म्हणजे आपण उडी मारणं, धावणं, लिहिणं, पोहणं, ह्याच्यासाठी सगळी क्रियापदं माहिती आहेत. जम्प, राईट, रीड, हे सगळे मेन वर्ब झाली, बरोबर. पण ही मेन वर्ब ज्या वेळेला आपण ह्याचा वापर करून जेव्हा हे करतो त्यावेळेला आपण ती काळामध्ये आपण घालू शकतो. म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि त्या प्रेझेंट टेन्सला धरून किंवा पास्ट टेन्सला धरून आपण वेगवेगळे काळ आपण बघितले. तर ते सगळे काळ वापरण्यासाठी ह्या हेल्पिंग वर्बचा वापर होतो. तर तो कसा करायचा हे फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे इनडेफिनेट म्हणजे सिम्पल आपण जो काळ म्हणतो तो, कंटिन्यूस चालू असेल तो, आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण झाला आहे असा काळ, बरोबर. तर त्या वेळेला कोणती कोणती हेल्पिंग वर्ब कशा प्रकारे वापरायची ते आपण इथे बघूया. आता प्रेझेंट टेन्समध्ये इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन, पण आता शब्द तुमच्या लक्षात राहिला पाहिजे म्हणून मी देते. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन सगळे कशा प्रकारे करायचे. समजा हे प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे असतील सिम्पलमध्ये, तर त्यावेळेला डू आणि डज या दोन क्रियापदाचा वापर करून आपण प्रश्न बनवायचे, बरोबर. डू आणि डज. ह्याचं नकारार्थी बनवायचं असेल तर डोंट म्हणजे डू नॉट, त्याचं आपण डोंट, पण आता बोलायचं आहे आपल्याला त्यामुळे आपण शॉर्टमध्ये लिहूया. डोंट आणि डझंट असं वापर केला जातो. आता तुम्हाला हे माहिती आहे डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे. तरी पण एकदा पुन्हा सांगते. ज्या वेळेला आय, वी, यू, दे अशी जेव्हा वर्ब असतील, सब्जेक्ट असतील, त्यावेळेला आपल्याला डूचा वापर केला जातो. आणि जेव्हा ही, शी, इट जेव्हा करते असतील तेव्हा डजचा वापर केला जातो, बरोबर. हे पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पास्ट टेन्समध्ये इंडेफिनिट म्हणजे सामान्य रूप जे असतं ते कसं असतं? डीड. तो प्रश्न कधी कशाने सुरू होतो? डीडने सुरू होतो, बरोबर. तुम्ही बघा एकदा. त्याच्यानंतर निगेटिव्ह असेल तर मात्र डिडंट. काय करतो आपण त्याचं? डिड नॉटचं आपण डिडंट. आलं लक्षात? फ्युचर टेन्समध्ये इंट्रोगेटिव्ह असेल म्हणजे प्रश्नार्थक असेल तर आपण विलने सुरुवात करतो. WILL. विल ह्या क्रियापदाचा वापर करतो आणि सहाय्यकारी क्रियापदाचा. आणि निगेटिव्हमध्ये वोंट, विल नॉट म्हणजेच काय येतो शॉर्टमध्ये? वोंट. आता तुम्ही हे शॉर्टमधले जे आहेत ना ते वापरायला सुरुवात करा आणि बोलायला सुरुवात करा म्हणजे भाषेमध्ये सुद्धा आपल्या येऊन जाईल. डिडंट, डोंट, डझंट, वोंट या प्रकारे.
कंटिन्युअस म्हणजे चालू आपल्याला एखादी क्रिया दाखवायची असेल तर त्यावेळेला क्रियापद चे प्रश्न विचारले जातात. त्यावेळेला एम, इज आणि आर या 3 क्रियापदांचा वापर केला जातो. 3 क्रियापदांचा वापर करून, सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून आपण प्रश्न बनवतो. आणि नकारार्थी असेल तर एम नॉट, ह्याचं शॉर्ट होत नाही म्हणून एम नॉट असं पूर्ण लिहिलंय. इज नॉटचं काय होतं इजंट, आणि आर नॉटचं काय होतं आरंट. तुमच्या फरक लक्षात आला असेल की मी इकडे लिहिताना ह्यांचं कॅपिटलमध्ये लिहिलंय आणि इथे लिहिताना हे मी स्मॉलमध्ये लिहिलंय. कारण का प्रश्नाची सुरुवात नेहमी कॅपिटलने करायची, बरोबर. त्यामुळे मी इथे कॅपिटल वापरले. आणि इथे आपण एम नॉट, इजंट, आरंट हे सगळे वाक्यामध्ये येतात, त्याच्यामुळे हे शॉर्टमध्ये लिहायचे, म्हणजे छोट्या लिपीत लिहायचे, बरोबर. त्याच्यानंतर कंटिन्युअसमध्ये इकडे पास्ट टेन्समध्ये काय येणार तर वॉजने प्रश्न विचारायचा किंवा वेअरने. सिंग्युलर असेल तर वॉजने आणि प्लुरल असेल तर वेअरने प्रश्न विचारायचा. आणि याचं निगेटिव्ह असेल तर वॉजंट आणि वेअरंट. फरक लक्षात येतोय का तुमच्या? ओके. त्याच्यानंतर सॉरी हे कंटिन्युअस वॉजंट अँड वेअरंट, बरोबर आहे. इंटरोगेटिव्हमध्ये इथे मात्र फ्युचर टेन्समध्ये विल चा वापर केला आपण. इकडे येतात विल बी. इथे कंटिन्युअस तर बीची रूपं आहेत, ही सगळी बीची रूपं आहेत, बरोबर. तर इथे होणार विल बी. विल बी ही प्रश्नाची सुरुवात करायची आहे. आणि इथे विल नॉट बी, वोंट बी, वोंट बी शॉर्टमध्ये आपल्याला करायचे, त्यामुळे इथे करायचे वोंट बी. आलं लक्षात? हां. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स म्हणजे ज्यावेळेला क्रिया पूर्ण झाली आपल्याला दाखवायचं आहे त्यावेळेला आपल्याला हॅव आणि हॅज, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज या दोन त्यांचा शब्दांचा वापर करायचा आहे. ह्या क्रियापदांचा हॅव आणि हॅज. हॅव आय, वी, यू, दे त्याला हॅव वापरतात आणि ही, शी, इट असेल तर हॅज वापरतात. तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि ते नकारार्थी असेल त्यावेळेला आपण म्हणतो हॅवंट आणि हॅझंट. कळलं? त्याच्यानंतर या इकडे इंट्रोगेटिव्हमध्ये इकडे प्रेझेंट पास्ट टेन्स असेल तर इकडे परफेक्ट टेन्समध्ये इथे येतो हॅड आणि इथे येतं नकारार्थीमध्ये येतं हॅडंट. तसंच फ्युचर टेन्समध्ये परफेक्टला म्हणजे क्रिया पूर्ण झाली दाखवायचं असेल तर आपल्याला आता विल हॅव काय वापरलं जातं विल आणि हॅव. आणि इथे वोंट हॅव, विल नॉट हॅवचं काय होणार वोंट हॅव. या प्रकारे नकारार्थी दाखवायला लागतं. आता मी हे का असं दिलं असेल तर तुम्ही एक काम करायचंय, एक कितीतरी क्रियापदं असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रन, जम्प, रीड ही सगळी क्रियापद आहेत, बरोबर. अशी वेगवेगळी क्रियापदं तुम्ही घ्या आणि एक एक याच्यासाठी प्रत्येक म्हणजे आता डू वापरून, डज वापरून तुम्ही वाक्यरचना स्वतः करा. तर तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला ते बरोबर समजणार. आणि ह्या वेळेला बनवताना काय करायचं तर एकदा लिहायचं आणि मोठ्याने बोलायचं. आता एक मी दाखवते. समजा आपण रीड घेऊया. मग आता आपण असं सांगितलं शी, कोणी मुलगी असेल ती पुस्तक वाचते, मग शी रीड्स अ बुक, बरोबर. ती पुस्तक वाचते. हे आलं होकारार्थी वाक्य तुमचं, बरोबर. पण आता तुम्हाला याचं इंट्रोगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला कशाने वापरायला डू किंवा डज. मग आता यातला डू वापरायचा की डज वापरायचा हे लक्षात आलं पाहिजे. आता शी आहे, बरोबर, रीड्स आहे म्हटल्यावर काय येणार डजने वाक्य. शी इथला डजने वाक्यरचना प्रश्नार्थक सुरू करायची. म्हणजे मग काय येणार डज शी. आणि मग क्रियापदामध्ये एस घालून टाकणार तुम्ही. त्यामुळे डज शी रीड अ बुक काय होणार आहे डज शी रीड अ बुक. हा प्रश्न झाला. आता ह्याचं उत्तर द्या. नो शी डझंट, म्हणजे ती नाही वाचत आहे. तर तुम्ही उत्तर कसं देणार शॉर्टमध्ये नो शी डझंट. म्हणजे पूर्ण बोलायलाच नको, एवढं बोललं तरी कळणार हा ती नाही वाचत आहे. किंवा पूर्ण वाक्यात तुम्हाला सांगायचं असेल तर शी डज नॉट किंवा डझंट रीड अ बुक.
बुक। आलं लक्षात? ह्या प्रकारे तुम्ही स्वतःच वाक्यरचना करू हे करायचे, क्रियापदं घ्यायची, वेगवेगळे पद घ्यायचे आणि प्रत्येक ह्या सहाय्यकारी क्रियापदाने एक एक वाक्यरचना तरी बनवा, स्वतः बनवा आणि तुम्ही तसं लिहून काढा आणि पुन्हा बोला। असं केल्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये करा। ॲम इज आरला पण आता ॲम इज आर हे कधी असतं तर तुम्हाला साधारण माहिती आहे की 3 ग्रुपामध्ये आपल्याला दाखवता येतात काळ। म्हणजे आता समजा 2 माणसं बोलतायत, 2 माणसं बोलतायत आणि हा सांगतोय तिसरीबद्दल, कोणतरी एक तिसरी व्यक्ती आहे, शी, आता ती मुलगी असेल, समजा ही गर्ल असेल, तर हा सांगतोय की ती कोण आहे, ती मुलगी आहे। तर हे ती त्या मुलीचं वर्णन करतोय, ती मुलगी आहे, तिचं वय काहीतरी समजा ती यंग आहे किंवा ती ब्युटिफुल आहे असं दाखवायचं असेल तर इजचा वापर केला जातो बघा। शी इज अ ब्युटिफुल गर्ल। समजा ती टीचर असेल तर शी इज अ टीचर। ह्या प्रकारे तुम्ही त्या मुलीची माहिती देण्यासाठी ॲम इज आरचा वापर करू शकता। जर 2 जण असेल तर आर वापरायचे, 2 सब्जेक्ट असेल किंवा प्लुरल असेल तर आर वापरायचे, बरोबर। आणि एकाच आय माझंच दाखवायचं असेल तर मी आय वापरणार, आय एम अ टीचर, आय एम 60 years old, ह्या प्रकारे मी दाखवणार, बरोबर। तर ह्या प्रकारे तुम्ही ॲम इजचा वापर करू शकता। दुसरा ॲम इजचा वापर कंटिन्यूज मध्ये वापरला जातो। आता मी समजा शिकवत आहे तर मी काय म्हणणार, आय एम टीचिंग, आय एम टीचिंग। त्यावेळेला आय एम हे सहाय्यकारी क्रियापद, टीच हे क्रियापद आहे, मेन वर्ब आहे आणि त्याला आय एन जी लावले, बरोबर। किंवा शी इज टीचिंग, ती शिकवत आहे, बरोबर। दे आर टीचिंग, ते शिकवत आहे। ह्या प्रकारे तुम्ही इथे सुद्धा करू शकता। आणि त्याचप्रमाणे इथे ॲम नॉट, इजंट, आरंट ह्याप्रमाणे पण प्रश्नोत्तरं तुम्ही घेऊ शकता। तर असं प्रत्येक पास्ट टेन्समध्ये असेल तर डिडंट, डिड, डिड नॉट, वॉज, वेरंट, वॉजंट आणि वेरंट ह्या प्रकारे प्रत्येक शब्द घेऊन तुम्ही काय करू शकता, वाक्यरचना जास्तीत जास्त बनवू शकता। तुम्ही मला वाटतं हे ट्राय करून बघा। या प्रकारे प्रत्येक डू वरून, डज वरून, डोंट वरून, डझंट वरून असं प्रत्येक शब्दाचं एक एक वाक्य तयार करून बघा आणि बोलून बघा। मला वाटतं रोज एक 10 मिनिटं जरी दिलीत तरी तुमचं हे इंग्रजी सुधारण्याला मदत होईल। तर हा मला असं वाटतं स्पीकिंगसाठी हा खूप छान प्रयत्न आहे, पण ह्याला तुम्हाला कष्ट थोडेसे घ्यावे लागतील। नुसतं हे बघून होणार नाही, तुम्हाला ते करावं लागेल। ते केलं, वापरलं तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। सो ट्राय इट अँड यूज इट अँड तुम्ही एकदम परफेक्ट बनाल इंग्लिशमध्ये, बरोबर। हळूहळू बनणार, नक्कीच बनणार, पण अगदी लगेच काही होणार नाही, पण हळूहळू नक्की बनाल। तर तुम्ही करून बघा आणि काही अडलं तर नक्की मला कॉमेंट्समध्ये विचारा। बाय, टेक केअर।